तुला तो आपला लहानपणीचा खेळ आठवतोय, जेव्हा तुला काही हवं असायचं तेव्हा तुला मला एक पापी देवी लागायची. तसंच यापुढे दरवेळी तुला माझ्याकडून काही हवं असेल ना, तर तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. फार सरळ सोपं गणित आहे. म्हणजे बघा, आज तुला 10,000 रुपये हवेत, तर तुला मला 1 तास फुल बॉडी मसाज द्यावा लागेल. मराठी रंगभूमीवर 103 हे नवं नाटक 3 डिसेंबर 2016 रोजी दाखल झालं. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचा विषय गूढ आणि थरारक असाच आहे. पाहुयात या नाटकाची खास झलक आणि कलाकारांसोबत खास गप्पा आजच्या नाट्यरंजन मध्ये. 103 हे एक रहस्यप्रधान असं नाटक आहे. याच्यामध्ये मर्डर आहे, मिस्ट्री आहे. हा प्रकार मी आतापर्यंत कधी केला नाही. रंगभूमीवर बघितलं आहे मी, पण जेव्हा मला ही स्क्रिप्ट वाचायला दिली, मला ती भयंकर आवडली. माझा रोल एका जर्नलिस्टचा आहे. तर ही एक केस इकडे आली आहे. अंबोलीसारख्या छोट्याशा गावामध्ये एका मुलीचा खून झाला आहे आणि तिचा मारेकरी सापडला नाही आहे गेली 20 वर्ष. तर तिचा जो काका असतो तो ही केस रिओपन करतो आणि तो मला इथे बोलवतो. मग त्यात माझीही एक वेगळी स्टोरी आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या एक वेगवेगळ्या स्टोरीज आहेत ज्या सतत चालू आहेत. म्हणजे एक मेन स्टोरी सुरू आहे, पण त्याच्याचबरोबर बाकीची जी पात्र आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या स्टोरीज सुरू आहेत. आणि मग त्या कशा येऊन तो एक असा भोईनाळा म्हणतात ना, तसं आहे की येऊन मग तो सगळा फुटतो. बऱ्यापैकी माहिती काढली तू म्हणजे कुठलं ड्रिंक घेतो, कुठलं पुस्तक लिहितोय किंवा माझा बँक बॅलन्स काय. एवढी खाजगी गोष्ट एखाद्याकडे सोपवायची, त्या माणसाची नीट चौकशी करायला नको. हे नाटक मला पर्सनली खूपच जास्त चॅलेंजिंग वाटतं. कारण जे कॅरेक्टर मी करते ह्याच्यामध्ये हे आपण ज्या मुलीला अगदीच आपल्या घरातली मुलगी नाही आहे किंवा आपल्या घरातल्या मुलींनी असं असू नये असे आपल्या मनात काही प्रेजुडिसेस असतात. आपण ठरवलेलं असतं काही व्यक्तींबद्दल, त्यांच्याकडे बघितल्यावरच आपण जजमेंट करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती काहीतरी फार वेगळी आहे. ती व्यक्ती कुठल्या तरी एका सर्कमस्टॅन्सेसमधून आलेली आहे म्हणून ती व्यक्ती तशी आहे. आणि आपण कुठली जजमेंट करायची गरज नाही आहे असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द डेट आपल्याला तिच्याबद्दल प्रेमच वाटणार आहे अशी ती मुलगी आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ती हॅकिंग एक्सपर्ट असते. म्हणजे कोडिंग, डिकोडिंग, कुठलाही पासवर्ड हॅक करणे वगैरे हे तिच्यासाठी एकदम काय ते बाएं हात का मैल वगैरे. सो असं कॅरेक्टर प्ले करायचं जे नॉर्मल आयुष्यामध्ये आपल्याला फारसं बघताही येत नाही किंवा मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये अशी कॅरेक्टर्स पण केली गेलेली नाही आहेत. असं काहीतरी आउट ऑफ द ब्लू करणं आणि स्वतः ते इमॅजिन करणं आणि ते करणं, कारण रेफरन्ससाठी काही नाही आहे. तुम्ही कोणाला रेफरन्स बघणार. त्यामुळे अशा अनेक चॅलेंजेस आहेत. त्या सगळ्या चॅलेंजेसमधनं हे नाटक मला करायला मिळालं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे समजून घे ना, आजपासून तुझ्या सगळ्या गोष्टींवर फक्त माझा अधिकार आहे. म्हणजे कोर्टाने निकालात फार स्पष्ट लिहिलंय की तुझी मानसिक स्थिती सुधारेपर्यंत या पैशावर तुझा हक्क नाही. फक्त माझ्या सहीने तुला ते मिळू शकतात. म्हणजे मी वेडी आहे असं म्हणायचंय तुम्हाला? मला अगं कोर्टाला. आणि कोर्ट तरी काय करणार ग? जी मुलगी वयाच्या 14व्या वर्षी आपल्या बापावर जीव घेणा हल्ला करू शकते त्याच्यावर कोर्ट कसा काय विश्वास ठेवणार? 2 वर्ष रिमांड होम मध्ये राहून सुद्धा तुझी मस्ती उतरली नाही. मला माझे पैसे मिळाले. उद्धटपणा आवडत नाही मला. 103 या नव्या नाटकाची झलक आणि कलाकारांसोबतची बातचीत आपल्याला कशी वाटली? आपले व्ह्यूज या व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा. तसंच हे नाटक जर का आपण पाहिलं नसेल तर यापुढे आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन नक्की पहा आणि आम्हाला देखील याविषयी सांगा. मराठी नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. हाय, दिस इज स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.